नमस्कार मित्रांनो, आजच्या गोष्टीचं नाव आहे शनी. एका गावामध्ये एक राजा राज्य करीत होता. त्याच्या दरबारामध्ये एक प्रधान होता. राजाच्या दरबारामध्ये एके दिवशी एक ज्योतिष्यकार आला आणि त्या ज्योतिष्यकाराने प्रधानाला सांगितले की तुझ्या राशीला 7.5 आहे आणि शनी तुझ्या राशीमध्ये शनी आहे. प्रधानाला खूप गर्व होता. तो म्हणाला, शनी माझे काहीही बिघडू शकत नाही. मी राजाच्या दरबारामध्ये प्रधान आहे. शनी माझं काय वाकडं करतो ते बघतोच. तेव्हा शनी महाराज प्रगट झाले आणि म्हणाले की तुझ्या राशीमध्ये मी किती वेळ येऊ हे सांग. 7.5 वर्ष तर सोड, पण किती तास तुझ्या आयुष्यात येऊ ते सांग. तेव्हा प्रधान म्हणाला, 6 तास ये. शनिदेव म्हणाले, ठीक आहे. मग दुसऱ्या दिवशी शनी महादशा सुरू झाली, तेही फक्त 6 तासांसाठी. प्रधान आपला निश्चिंत होता. शनी महाराज आपलं काहीही वाकडू करू शकणार नाहीत हे त्याला माहीत होतं. हा त्याचा भ्रम होता. प्रधान रोजच्याप्रमाणे राजवाड्याकडे निघाला होता. त्याला रस्त्यात टरबूज विकताना दिसले. त्याने ते 2 टरबूज घेतले आणि राजवाड्याकडे निघाला. शनी महादशा सुरू झालेली होतीच. शनी महाराजांनी त्या 2 टरबुजाचे 2 मानवी मुंडके तयार केले. एक राजाच्या मुलाचं आणि एक प्रधानाच्या मुलाचं. आणि त्या पिशवीतून टपाटप रक्ताचे थेंब खाली जमिनीवर पडत होते. सगळे लोक ते पाहत होते की या प्रधानाच्या पिशवीतून रक्ताचे थेंब कसं काय गळतायत. मग लोकांनी ती माहिती तात्काळ राजाला दिली. राजाने शिपायांना पाठवले आणि प्रधानाला पकडून आणण्यास सांगितले. शिपाई प्रधानाला घेऊन राजासमोर हजर झाले. इकडे राजाचा मुलगा आणि प्रधानाचा मुलगा बराच वेळ झाला घरी परतले नव्हते. राजाने शिपायांना त्या पिशवीतील मुंडके काढायला सांगितले. शिपायांनी ते मुंडके बाहेर काढले तर एक राजाच्या मुलाचं आणि एक प्रधानाच्या मुलाचं होतं. राजा दुःखी होऊन खूप संतापला. या प्रधानाला ताबडतोब सुळावर द्या अशी आज्ञा त्याने शिपायांना केली. शिपायांनी सगळी तयारी करून प्रधानाला सुळाजवळ नेले. मग प्रधानाच्या लक्षात आले की ही शनी महाराजांचेच कारस्थान आहे. मग प्रधानाने वेळ पाहिला तर 1 तास बाकी होता शनी महाराजांची महादशा संपायला. मग प्रधानाने शिपायांना शेवटची इच्छा सांगितली की 1 तासानंतर मला फाशी द्या, सुळावर द्या. मग 6 तासांनी शनी महाराजांची महादशा संपली. इकडे राजाचा मुलगा आणि प्रधानाचा मुलगा शिकारीला गेले होते. ते परत आले. प्रधानाच्या पिशवीमध्ये जे मुंडके सापडले होते त्याचे परत टरबूज झाले आणि राजाने प्रधानाला सोडून देण्याची आज्ञा केली. प्रधानाला सोडून दिल्यानंतर प्रधानाने शनी महाराजांचे पाय धरले आणि म्हणाला, शनी महाराज तुम्ही काही पण करू शकता, मला माफ करा. आणि शनी महाराजांचे त्यांनी पाय धरले आणि शनी महाराजांनीही त्याला माफ केले आणि त्यांची कृपादृष्टी सदैव प्रधानावर ठेवली. धन्यवाद. सबस्क्राईब करा आणि लाईक करा.